नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज धाबा स्टाईल चिकन कसे बनवायचे याची रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे। ही रेसिपी माझ्या भावाने मला शिकवलेली आहे। मी इथे 1.25 किलो चिकन घेतलेले आहे। ते चिकन मी स्वच्छ दोनदा मी धुवून घेतलेले आहे। त्याच्यानंतर हे मॅरिनेट करण्यासाठी मी इथे 1 वाटी दही घेतली आहे। दही घट्ट घेतले आहे आणि ताजे घेतले आहे, म्हणजे जास्त आंबट घेतलेले नाही। 1 वाटी दही घेऊन मी त्याच्यात टाकलेले आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी अद्रक घेतलेले आहे। 2 चमचे अद्रक असेल हे साधारणपणे। एकदम बारीक मिक्सरमधून मी केलेली आहे। अद्रक जेवढं जास्त टाकाल तेवढं चिकनला किंवा मटनला चव छान येते। यात मी 3 चमचे मीठ टाकलेले आहे। मीठ सुरुवातीला जरी जास्त टाकले तरी चालते। मिठाने चिकन शिजायला किंवा मटण शिजायला मदत होते, म्हणजे जास्त पटकन शिजतं, टाईम लागत नाही। त्याच्यानंतर मी ते 3 चमचे लाल तिखट टाकले आहे। लाल तिखट हे कसं आमच्यात जास्त तिखट खातात, त्याच्यामुळे मी तिखट जास्त टाकलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी घरकुल मटण मसाला घेतलेला आहे। घरकुल मटण मसाला मी फक्त फिशच्या रेसिपीसाठीच घेते, पण मी ह्या धाबा स्टाईल रेसिपीसाठी घरकुल मसालाचा वापर केलेला आहे। इथे मी 3 चमचे घरकुल मटण मसाला घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी 1 चमचा हळद घेतली आहे। त्यानंतर मी इथे आपला गरम मसाला घेतलेला आहे। गरम मसाला हा मी 3 चमचे टाकणार आहे। तो तुम्ही कमी जास्त प्रमाणात टाकू शकता, कारण जास्त गरम मसाला हे कुणाकुणाला आवडत नाही, त्याच्यामुळे तुमच्या प्रमाणे तुम्ही टाकून घ्या। नंतर मी इथे धने पावडर घेतला आहे। धने पावडरनेही चिकनला छान चव लागते आणि मॅरिनेट करतानाच मी त्याच्यात ते टाकून घेतलेले आहे। त्याच्यानंतर इथे मी लसूण घेतलेला आहे। हा लसूण मी मिक्सरवर एकदम बारीक केलेला नाही आहे, मी तो खलबत्त्यात ओबडधोबड बारीक करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे छान चव लागते। इथे मी 1 चमचा लसूण टाकलेला आहे। राहिलेला नंतर परत लागणार आहे लसूण। त्याच्यानंतर इथे मी चमच्याने मॅरिनेट करून घी लागली आहे, पण चमच्याने नीट मॅरिनेट होत नाही, म्हणजे तो मसाला सगळ्या चिकनला लागत नव्हता, म्हणून मी नंतर हे हाताने करून घेतलेलं आहे। हाताने ते व्यवस्थित मॅरिनेट झालं। एकदम सगळ्या चिकनच्या तुकड्याला ते सर्व मसाला लागलेला आहे। अशा प्रकारे सगळं मॅरिनेट करून मी 1 तास बाजूला ठेवून दिलेलं आहे। आता मी इथे खडा मसाला घेतलेला आहे। खडा मसाल्यात मी हिरव्या लवंगा, दालचिनी, विलायची, मिरी, त्यानंतर तमालपत्र, बाकी चक्रीफूलही घेतलेलं आहे आणि तो मी मसाला पॅनमध्ये बिना तेल टाकताच भाजून घेतलेला आहे। तेलाचा वापर करायचा नाही आणि तो मी मसाला 2-3 मिनटं भाजून घेतलेला आहे, जेणेकरून तो मी मंद आचेवरच मी भाजलेला आहे, जेणेकरून तो करपू नये म्हणून, आणि जास्त वेळ भाजू द्यायचा नाही, ओबडधोबड भाजून घ्यायचा। तो मसाला मी परत मिक्सरमधून बारीक पूड करून घेतलेले आहे। अशा प्रकारे तो मसाला भाजून घ्यायचा, जास्त भाजायचा नाही। ह्याच्यामुळे ताज्या खड्या मसाल्यामुळे एकदम त्याची वेगळी चव लागते। कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल मी 1 पळी घेतली आहे। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता। इथे मोठ्या आकाराचे 2 मी कांदे घेतलेले आहेत, ते मिक्सरवर बारीक न करता मी बारीक चिरून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायचा तो कांदा, तो परतून घ्यायचा, थोडं लाल होईपर्यंत परतून घ्यायचा, जास्तही लाल होऊ द्यायचा नाही किंवा कच्चाही ठेवायचा नाही। जरा थोडासा लाल झाला की अशा प्रकारे तो कांदा लाल झाला पाहिजे। त्याच्यानंतर मी इथे खोबरे घेतले आहे। खोबऱ्याचा वापर मी ह्यात रेसिपीला कमीच वापर केलेला आहे। पाहिलं असेल तुम्ही, खोबरं मी खूप थोडं टाकलेलं आहे, अर्ध्या बाउलच्याही थोडं खालीच असेल। तोही खोबरं लाल होऊ द्यायचं। इथे मी कोथिंबीरीचे देठं घेतलेले आहेत, की ते मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहे। कोथिंबीरीच्या पानापेक्षा देठात जास्त चव असते, त्यामुळे रेसिपीला छान चव लागते। अजून त्यात राहिलेला मी लसूण टाकलेला आहे आणि घरकुल मटण मसाला
जो थोडा राहिला होता तो त्यात टाकून दिलेला आहे. अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आणि लाल होईपर्यंत ते तळून घ्यायचं. त्याच्यानंतर मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. ते मिक्सरवर बारीक न करता एकदम बारीक चिरलेले आहेत. ते अशा प्रकारे तेलात तळायचे की ते पूर्ण विरघळल्यासारखे झाले पाहिजे, म्हणजे पूर्ण त्यात वाफवले पाहिजे. तुम्ही पाहताय ना त्यात टोमॅटो काही दिसत नाही, म्हणजे पूर्ण ते हे झालेत. राहिलेली कोथिंबीर मी त्यात टाकून दिलेली आहे आणि हे मॅरिनेट 1 तास ठेवलेलं होतं ते चिकन आता मी कढईत टाकून घेते आहे आणि तो मसाल्यात ते चांगले परतून घेते आहे. तो मसाला सर्व चिकनला लागेल अशाप्रमाणे मी सर्व हलवून घेतलेलं आहे आणि तेलातच मी थोडा वेळ ठेवणार आहे. तेलात वाफवल्यानंतर त्याला छान चव लागते. सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही. थोडा वेळ असेच तेलातच तेल सुटूस्तर ठेवायचं आणि त्याच्यावर ताट ठेवून त्यात पाणी ठेवायचं आणि लागेल तसे पाणी परत त्यात टाकत राहायचं. मैत्रिणींनो, मी रेसिपी जे करते आहे ते तुम्हाला आवडतात का हे मला काही माहीत नाही, पण माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. पाहताय ना किती छान चिकन ला कलर पण आलेला आहे. थोडं अजून उकळल्यानंतर त्याला लाल कलर येईल. अशा प्रकारे मी कोथिंबीरीने परत त्याला सजवलेलं आहे. धन्यवाद.